राजमाता नर्सिंग कॉलेजच्या नर्सेस आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवतील आमदार शशिकांत शिंदे। मेणबत्तीच्या मंद प्रकाशात शेकडो परिचारिकांनी घेतली आरोग्य सेवेची शपथ। आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या राजमाता नर्सिंग कॉलेजच्या शपथग्रहण सोहळ्यास मी अनेक वर्षांपासून येत आहे। या कॉलेजने कोरोना काळात हजारो लोकांचे जीव वाचवण्याचे धाडसी काम केले आहे। राजमाता नर्सिंग कॉलेजने आरोग्य क्षेत्रात आपली परंपरा कायम ठेवली आहे। त्यामुळे एआय असो किंवा अजून नवीन तंत्रज्ञान आलं तरी नर्सिंग क्षेत्र भविष्यात कधीच अपयशी ठरू शकत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। आज या क्षेत्रात बोगसगिरी वाढली आहे। 10x10च्या गाळ्यात नर्सिंग कॉलेज सुरू आहेत, त्यातून नर्सिंग परीक्षा पास झाल्याची बोगस सर्टिफिकेट विकली जात आहे। निकष आणि नियमांचं उल्लंघन करून अशा बोगस कॉलेजला मान्यता देण्याचं काम होत आहे। त्यामुळे राजमाता सारख्या कॉलेजमधून अभ्यासक्रम शिकून परीक्षा देऊन पास होणाऱ्या नर्सेसवर अन्याय होत आहे। ज्या नर्सेस राजमाता सारख्या कॉलेजमधून अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात येत आहेत, भविष्यात त्यांनाच या क्षेत्राचा लाभ मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन मी राज्य सरकार बरोबर लढत आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी जिल्हा परिषद यशवंतराव चव्हाण सभागृहात बोलताना व्यक्त केले। आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या राजमाता नर्सिंग कॉलेजच्या परिचारिकांचा शपथविधी सोहळा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या थाटात पार पडला। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, आदर्श एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दिसले, राजमाता नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य स्मिता जाधव, शिवसेना नेते अमोल आवळे, मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर जयदीप चव्हाण, डॉक्टर रसिका गोखले, डॉक्टर प्रदीप घाडगे, डॉक्टर राजशेखर दिसले, डॉक्टर तेजस्विनी घोरपडे, डॉक्टर स्नेहा वाठारे, डॉक्टर आदिती घोरपडे, डॉक्टर पूजा दिसले, आदर्श एज्युकेशन सोसायटी नारायण दिसले, राजेंद्र दिसले, चैतन्य दिसले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, सर्व क्षेत्रात सध्या एआयचा बोलबाला आहे, मात्र आरोग्य क्षेत्रात एआयची कोणतीही जादू चालणार नाही। त्यामुळे नर्सिंग क्षेत्राला भविष्यात कोणतीच भीती नाही। ग्रामीण भागात राजमाता सारख्या संस्था खूप महत्त्वाच्या भूमिका बजावत आहे। या संस्थेत सर्वतोपरी सहकार्य करण्याची माझी भूमिका राहील भविष्यात, असे यावेळी पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले। मंगलमूर्ती हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर जयदीप चव्हाण म्हणाले, गेली अनेक वर्ष आदर्श एज्युकेशन सोसायटीच्या राजमाता नर्सिंग कॉलेजच्या परिचारिका आमच्या हॉस्पिटल सोबत आहेत। अतिशय चांगल्या परिचारिका घडवण्याचं काम राजमाता नर्सिंग कॉलेज करीत आहे। भविष्यातही आमचे स्नेह या संस्थेशी कायम राहील। आदर्श एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष नरसिंग दिसले यांनी या कॉलेजच्या मागील 15 वर्षांपासून सुरू असलेल्या वाटचालीचा आढावा व्यक्त केलाय। यावेळी कॉलेजमधून जे प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले त्यांना विशेष सन्मानाने गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रक्षणदा मोहिते तर आभार उपप्राचार्या मधुरा काकडे यांनी मानले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.